म्हज्या मोगाचा ಎನ್ಆರ್ಐಸನು ಭಾರತ तुमच्या आवय बापायक हेल्थ इन्शुरन्स असा वा ना हे सवाल हांव कित्याक विचारते सामान सांगल्यार आयलेवार जायते जणांनी फायनान्शियल प्लॅनिंग करूंक आयिल्ले ते दळा तांचे पोर्टफोलिओ पळयतना हे एक मिसिंग म्हण म्हाका बगले कित्याक मे बी तुमी चिंता जावंक पुरो तुमकां बरें इन्कम आसा भायर वा तुमचे कडेन एक तुमचेच म्हणलें एक इन्शुरन्स आसा पूण चिंतून पळया त्या इन्शुरन्सान तुमच्या आवय बापायक कव्हर केला वा ना जर तर करूं तर जाल्यार इवन केल्यार तुम्ही कितले वर्स त्याच कंपनीत काम करता म्हणून एग्रीमेंट केला ते पळया वा तुमच्या कंपनीने तुमकां कितलेच रिटायर जाल्या उपरांत तुमच्या वा तुमच्या कुटुंबाच्यांक पळयता म्हणून बरोवन दिला वा एग्रीमेंट केला वा ना पळया इन केस केला तर जाल्यार भोव बरें तुम्ही कांय इन्शुरन्स करची गरज ना पूण जर तर तुमचे कडेन हे एग्रीमेंट कॉपी ना वा तुमकांच कळीत ना की केदाळा म्हणसर तुमकां भायल्या गांवांत एंट्री आसा वा काम आसा काम ना म्हणून तुमकांच गोंदळ आसा तर जाल्यार दयेकरून आजच तुमचे खातीर आनी तुमच्या पेरेंट्सा खातीर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काडचे भोव गरजेचे जावन आसा तुमचे आतांचे फोकस मे बी तुमचे एसआयपी बिल्ड करचे जावंक पुरो वेल्थ क्रिएशन करचे जावंक पुरो वा तुमच्या भुरग्यांक बऱ्या कामाक पावोवचे खातीर तांचे खातीर पयशे जमो करचे जावंक पुरो पूण एक घडी चिंतून पळया एक ल्हानशें हॉस्पिटलायझेशन इंडियांत जालें तर जाल्यार कितलो लाख रुपये तुम्ही हातांत करचे पडटा आणि तो लाख रुपये करूंक तुम्ही कितली वर्सां मेहनत केल्या ते तुम्ही चिंतून पळया आमच्या भारतांत जावंक पुरो पिडा जावंक पुरो ऍक्सिडेंट हे नॉक करणं आमी तुज्या जिणेंत हेजे घेवन इसारन येना ते जस्ट एंटर सैरे जाल्यार बेल करतात आनी बेल करून ताच्या उपरांत भितर येतात पूण ऍक्सिडेंटा मरण आणि असले सैते संगती पिडा हे नॉक करून विचारनंतर डायरेक्ट वेतात ताका कोणाची परमिशनाची गरज ना तुम्ही कितलेही सांगूंक पुरो हांव हेल्दी लायफस्टायल जियेता हांव बरो ड्रायव्हर वा हांव रुल्स रेग्युलेशन्स पाळटा वा म्हणजे कडेन आमी बरे फूड खावन घेता कितलेही सांगल्यार आमची समाज अशी आसा आमचे एन्व्हायरमेंट अशी आसा की हर एका कडेन वीक भरून गेला आणि केदाळा खंयचो मनीस खंयच्या रितीन आकांताक वळख जाता ते आमकां कोणाकच कळयत ना आनी हाच्या विशयांत हांव कित्याक डिस्कस करता गे म्हण सांगल्यार भारतांत मेडिकल इन्फ्लेशन 12 to 14% आसा एक ल्हानशें हॉस्पिटलायझेशन जाय तर जाल्यार आयसीयूचे चार्जेस 10 तावन 25,000 60,000 म्हणसर गेल्ले आसात आणि आजकाल हॉस्पिटलां पुरा पॅकेज करतात आसात कित्याक तुमकां कळीत असल्या प्रकार FII फॉरेन इन्व्हेस्टर्स आमच्या इंडियाक आयल्यात आणि जाता तितलो पयसो हॉस्पिटला वयर तांणी घाला आणि तांकां ते पयशे फाटी काडूंक आसात कोण दितले विविध पॅकेज करणं असल्या पॅकेजिंग मुखांतर ऍडमिशन करयत येत आसात आणि जर तर तुमचे कडेन इन्शुरन्स आसा तर जाल्यार वेतना पयल्यांत विचारतात तुमकां कसले फॅसिलिटीज जाय जे गी म्हण सांगून आमच्या भारतांत मस्त मिडल क्लास फॅमिलीजांनी केल्ले मिस्टेक्स जावन आसात केवळ 2 वा 3 लाखाच्या पॉलिसी कान गेल्या ते आतां न्ही कितलेगी वर्सां पयलें कान गेल्ल्यो आनी कांय सोडून जाय तर जाल्यार म्हजे कडेन सेव्हिंग्स आसात त्या सेव्हिंग्स यूज करून हांव करता म्हण चिंतात पण ते सेव्हिंग्स कितले आसात म्हणल्यार अजून जायते जाणांक करेक्ट कॅल्क्युलेशन ना आणि ते असले सेव्हिंग्स खंयच्या एका पिढेत वेतात म्हणलें कोणाकी कळीत ना जायते जण म्हणतात हांव मॅनेज करता जर तर तुम्ही चिंतात तर जाल्यार मॅनेज करतात म्हण कशे मॅनेज करतात म्हणलें चिंतून पळया तुमचे इन्व्हेस्टमेंट करतात तुमची प्रॉपर्टी सेल करतात तुमचे कडेन असले गोल्ड सेल करतात सेल करचे मात्र नाही इमोशनल अँड फायनान्शियल स्ट्रेस हाचे की व्हडले बर्डन जावन आसा आणि तुमकां तेणे आवय बापायचे पळोवचे मात्र नाही येणे फायनान्शियल प्रॉब्लेम्स सॉल्व करचे जायचे पडटात सो त्या खातीर हेल्थ इन्शुरन्स भारतांत तुमच्या आवय बापाय खातीर आनी तुमचे खातीर आसचे भोव गरजेचे जावन आसा एनआरआयजांनी करचे थोडे मिस्टेक्स पयले जावन आसा आमचे आवय बापाय आतां हेल्दी आसात तांकां हुशारनातले ते दाळा मागीर पळया म्हण चिंतात पूण कोणीय जावंक पुरो तरणाटो वा जावंक पुरो मतारी ती केदाळा सीक पडटात म्हूण कोणाकी कळीत ना आनी नॉर्मली जायते जणांनी पयले डिसिशन कान घेनासतना आतां ऑलरेडी आवय बापाय 60+ जाल्यांत जायते थोड्या पॉलिसीनी को पेमेंट येतात जायत्या पॉलिसीनी को पेमेंट आसना ताच्या विशयान जायत्या लोकांक अजून कळीत ना आनी प्री एक्झिस्टिंग डिजीज असल्यार प्री एक्झिस्टिंग डिजीज कव्हर करना वा जायते पुटी कव्हर केले तर जाल्यार 3 वर्सां उपरांत कव्हर करतात जायते पुटी जायत्या कारणांक लागून रिजेक्शन करतात त्या खातीर पिडा आयल्या उपरांत जर तर तुम्ही इन्शुरन्स काडूंक बायसरल्यात तर जाल्यार तुमचे घर ऑलरेडी उज्याक पेटला
तुझ्या पेटेत तसा आणि तुम्ही आता बाईक म्हणून गेल्या बरी झाले. आणि एक मिस्टेक जावन आसा तुम्ही कान घेवनचे हेल्थ इन्शुरन्सचे कव्हरेज मस्त उणे. आवय बापाय काय जावचे ना जायल्यार व्हडले काय प्रॉब्लेम येवचे ना म्हणजे 2 लाख 3 लाख रामसर मात्र तुम्ही इन्शुरन्स कान घेतात. ते 2 तावन 3 लाख रुपये केवळ एका इन्सिडेंटाक पावतात. ताच्या उपरांत तुम्ही कितें करतात. तिसरे मिस्टेक जावन आसा नॉट अंडरस्टँडिंग को पेमेंट. जायत्या जणांक को पेमेंट म्हळ्यार काले म्हण गोत्तुना. को पेमेंट म्हण सांगल्यार तुम्ही इतले पर्सेंटेज तुम्ही तुमच्या हातांतले हर एका हॉस्पिटलायझेशनाक भरूंक आसता ताका को पेमेंट म्हणटात. जर तर तुम्ही यंग असताना हेल्दी असताना जर तर तुम्ही पॉलिसी कान गेल्या तर जाल्यार इवन 60 वर्सां उपरांत को पेमेंट म्हणलो ऑप्शन्स तर येना. जर तर येता तर जाल्यार त्या पॉलिसी विशयान पयलें समजून कान घेया. कित्याक जायते कंपनीत तसले थोडे रुल्स अँड रेग्युलेशन्स असतात. जायत्या कंपनीत तसले खंयचेच रुल्स अँड रेग्युलेशन्स नासतना कोणाकी को पेमेंट नासतना इन्शुरन्स दिवचे कंपनी जायते आसात. जायते जण आमच्याकडे कॉर्पोरेट इन्शुरन्स आसा तेंच पावता म्हण समजून कान घेवन थंयच वगेस रावतात. पण वडूलच हांवें सांगिल्ल्या प्रकार जर तर तुमकां कंपनीन तुम्ही आसता म्हणसर तुमचे पेरेंट्स आसता म्हणसर जर तर हांव फुल खर्च आमी पळयता म्हण बरोवन एग्रीमेंट दिला तर जाल्यार मात्र ते डिसिशन कान घेया ना तर जाल्यार आज तुमचे खातीर आनी तुमच्या पेरेंट्सा खातीर हेल्थ इन्शुरन्स घेया. मोगचे न्हू तुमच्या आवय बापायनी तुमचे इस्कलाचे फीस बंदात. तुमचे एज्युकेशनाक जाय असले पयशे हांगा थंय हांगा कर्ण जावं पुरो रीण कर्ण तुमचे खातीर तांणी भायर धाडला. जायते पुटी जायते आवय बापायनी तांच्या भुरग्यांच्या कामा खातीर जायते पुटी पयशे दिवन सॅक्रिफायस केल्लो आसा. आणि आज जायते आवय बापायंक हे खंत आसा. येदोळ कशेय चल्ले आनी मुखार हांव म्हज्या भुरग्यांक बर्डन जावन चलोवंक नजो म्हण आसा. मोगचे न्हू जर तर तांचे ते फिलिंग्स वचशे तर जाल्यार तांकां एक हेल्थ इन्शुरन्स घेवन दिया. बरे हेल्थ कवर आसचे. बरे फॅसिलिटीज तांकां मेळचेत आसले आणि हर एक कवर जावचेत आसले एक हेल्थ इन्शुरन्स दिया. तेंच तांकां डिग्निटी म्हळ्यार गौरवान जिवंक तांकां कुमोग करता. फाल्यां सकाळीं तांणी येवन तुमचे कडेन पयशे इसारीचे म्हणना वा तुमी तुमच्या सेविंग्सांतले काडून पयशे दिवचे म्हणनात. आमी कितलेशे पार्टी करूंक कितलेशे फंक्शनां करूंक नाका जाल्ल्या संगतीक कितलेशे पयशे आमी विबाड करता. पण गरजेचे आमच्या आवय बापायच्या इन्शुरन्सा खातीर आमी कितले पयशे सेव्ह केल्यात कितले पयशे आमी तांचे खातीर आमी करशीत येत आसा. ती आमचे कडेन इसारनान जावंक पुरो. पण आमी आमची जबाबदारी समजून तांचे खातीर आमचे कर्तव्य केला वा ना ते आमी समजून कान घेवंक जाय. सो एनआरआयजांनी कितें करूंक जाय. पयल्या सुवातेर तुमची आवय बापाय खंयच्याय ती एजीची जावं दी. पयलें तांचे खातीर एक हेल्थ इन्शुरन्स कान घेया. आणि कान घेतना मिनिमम 10 तावन 20 लाखातले मिनिमम इन्शुरन्स कव्हरेज कान घेया. कित्याक प्रायस चड जातना हेल्थ कॉम्प्लिकेशन्स चड येतात आणि हेल्थ कॉम्प्लिकेशन चड येयले तर जाल्यार तुमचे इन्शुरन्सचे हॉस्पिटल्स बिल्स चड येतात. जर तर तुमकां कश भोगता तर जाल्यार सुपर टॉप अप पॉलिसी म्हणली कान घेया. कित्याक पयल्यांचे एक 5 वा 10 लाखान घेवन ताचे वयले इन्शुरन्सचे कव्हरेज तुमकां सुपर टॉप अप पॉलिसींत कव्हर करियेत. पण जर तर हेल्थ इन्शुरन्स तांकां मेळना तर जाल्यार सुपर टॉप अप पॉलिसी मेळचे अवकाश मस्त उणे जावन आसतात. आणि स्पेशली वेटिंग पिरियड समजून कान घेया. प्री एक्झिस्टिंग डिसीजा खातीर आणि वा दुसरे डिसीजा खातीर कितले वेटिंग पिरियड येता ते समजून कान घेवन हेल्थ इन्शुरन्स कान घेया. फाल्यां सकाळीं मनस्ताप येवची चड आसता कित्याक तुमकां पॉलिसी समजून आसना वा तुमकां पॉलिसी करेक्ट समजयनात इन्शुरन्स पॉलिसी दितना. त्या देखून हर एक टर्म्स अँड कंडिशन्स पयलें समजल्या उपरांत जर तर तुमी हेल्थ इन्शुरन्स कान घेतला तर जाल्यार तुमकां इमोतीक समाधान आसता आणि तुमचे कडेन क्लॅरिटी आसता. आणि स्पेशली रूम रेंट लिमिट्स कितले आसात हाच्या विशयान समजून कान घेया. कित्याक फाल्यां सकाळीं जर तर तुमी गल्फांत आसात तुमचे आवय बापाय हांगा आसात जर तर तांकां जनरल वॉर्डान घाले तर जाल्यार पळोवची कोण आसात म्हणले समजचे. जर तर एक प्रायव्हेट रूम आसा तर जाल्यार तुमी तुमच्या आवय बापायक थंय दवरले तर जाल्यार एक कोणी केअरटेकर वा कोणी सांगता आसा तर जाल्यार तांकां थंय रावन तुमी नातल्या त्या संदर्भात तांकां तांची केअर कान घेवंक कोणी मनी तुमी एक अपॉइंट करूंक शकतात. आणि को पेमेंट ऑप्शन्स चेक करा. कितले को पेमेंट आसात को पेमेंट नासतना इन्शुरन्स घेवंक जाता वा ना हाच्या विशयान डिस्कशन करन मागीर तुमचे इन्शुरन्स पॉलिसी घेया. मोगचे एनआरआयज न्हू तुमी मे बी गल्फांत आसात दुसऱ्या कंट्रीज आसात जावंक पुरो. पूण हॉस्पिटलायझेशन तुमच्या आवय बापाय खातीर इंडियान जाता. क्लेम प्रोसेस इंडियान जाता. बिल्स इंडियान पे करीचे पडटात. अशें चिंतिनात की तुमी थंय तावन हांगासर पयशे धाडटात म्हण सांगून मे बी थोडे पटे पयशे धाडटाना गळाय जावंक पुरो. ते जाल्यार तुमच्या आवय बापायचे ट्रीटमेंट गळाय जावंक पुरो वा ते एका कडेन वचून आनी एक जावंचे चान्स चड आसता. त्या खातीर प्रोटेक्शन भोव गरजेचें जावन आसा. इमर्जन्सी येतना मे बी तुमी खंय आसता तर टायम झोन डिफरंट आसता. तुमची आवय बापाय हॉस्पिटलांत आसता. तुमी क्विक डिसिशन कान घेवंक आसता.
आणि त्या संदर्भात जर तर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असा तर जाल्यार तांणी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी दिवन इमिडिएटली तांचे ट्रीटमेंट सुरू करूंक हांगासर साथ दिसता. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे तुमच्या घराक एक मळे असल्या बरी. चिंतन तुम्ही एक घर बांधला आणि ते घर जावन आसा तुमची इन्कम. तुम्ही ताका बरे बुन्याद बांधल्या, बुन्याद घाल्या आणि ते वॉल्स बांधल्यात ते तुमची इन्व्हेस्टमेंट. आणि जर तर वयर पाकेना तर जाल्यार म्हणजे हेल्थ इन्शुरन्स ना तर जाल्यार तुम्ही घर बांधून कितेंच फायदो ना. फाल्यां सकाळी तुम्ही वणदी काडीचे पडात, तुम्ही गरज काडीचे पडात. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट जावंक पुरो, तुमची सेव्हिंग्स जावंक पुरो ते काडीचे पडची परिस्थिती येतली. सो तर मग अशा एनआरआयजनो तुम्ही तुमच्या फॉरेन टुरा खातीर, तुमच्या पार्टी खातीर लाखां गटल्यान करशितात. पण तुमकां जीव दिवन पोस करणं तुमकां एका उत्तम हंताक पवयल्ल्या तुमच्या आवय बापाय खातीर तुम्ही कितले सॅक्रिफाईस केला, कितल्याचे इन्शुरन्स घेतला ते तुम्ही समजून कान घेया. हे अफोर्डेबिलिटी इश्यूज नाही, हे प्रायोरिटी इश्यूज. तुमकां एफोर्ड करूंक जाता वा ना म्हणले सवाल नाही. तुमची प्रायोरिटी कसले ते सवाल जावन आसा. हेल्थ इन्शुरन्स तुम्ही तुमच्या आवय बापायक दिवचे हे एक फायनान्शियल प्रॉडक्ट म्हणून दिवचे नाही. पगार हे एक तांकां गौरवान जियोंक तांकां दिवचे ते इन्शुरन्स जावन आसा. सो अखेरीचे सवाल तुम्ही विचारूंक जाय. फाल्यां जर तर म्हणजे आवय बापायक वा म्हज्या कुटुंबाक कांय सोडून जावन हॉस्पिटलायज्ड जाले तर जाल्यार हांवें कितें करूंक आसा. हॉस्पिटल बिल्ला विशयान चिंचें वा म्हज्या सेव्हिंग्सा विशयान चिंचें. हॉस्पिटलांत म्हज्या आवय बापायक म्हज्या कुटुंबाक आरामसे तांचे सांगाता बसून तांकां सांगात दिवचो वा पयशे वट्टू करचे खातीर हांगा थंय धांवचें वा मेसेज व्हॉट्सअपान धाडचे असले प्रॉब्लेम्स आयल्या तर म्हाका हेल्प करा म्हणून पयशे विचारच्याक धाडचे. सवाल जडायचे जावंक पुरो पूण सवाल हर एकल्यानी विचारीचे जाल्ल्यानच. आणि जर तर ह्या सवालाक येदोळसो तुमचे लागीं जापी आसा भोव बरें. जर तर तुमच्या सवालाक जापना तुम्ही येदोळ तुमच्या आवय बापाय खातीर हेल्थ इन्शुरन्स खान घेवन अंतर जाल्यार दया करून आजच एक डिसायड करा आणि तुमच्या आवय बापायक भरमान शांतीन समाधानान जिवंक एक अवकाश करून दिया. आणि तो अवकाश एक हेल्थ इन्शुरन्स तांच्या खातीर घेवन दिवचे सोय आसतले. मोग असो न्ही तुम्ही खंडीत जावनी बरे डिसिशन्स घेतल्यात म्हणून बरोवसो जावन आसा. जर तर तुमकां कसलीच कुमोक हाच्या विशयान जाय तर जाल्यार तुम्ही आमच्या संस्थेक संपर्क येता आणि तुमकां करेक्ट माहिती दिवन सारकी जाणवाय दिवन कितें मेळटा कितें मेळना म्हणलें समजोवन तुमकां सारकी एका कंपनींत हेल्थ इन्शुरन्स घेवंक आमची संस्था तुमकां सदांच तयार आसा. जर तर तुमचेच बरी जायते जण एनआरआयज काम करना आसत आनी तांच्या आवय बापायक येजोळ तांणी इन्शुरन्स घेवंक ना म्हूण चिंतात वा हे माहीत सगळ्यांक मेळाजे म्हूण तुमकां बघता तर जाल्यार आजच चॅनलाक सबस्क्राईब करा. जाता तितलेच लोकांच्या विशयान माहिती दिया. केवळ माहिती घेतल्यार पावना, माहिती कितल्या जणांक तुम्ही शेअर करता तर तितले चड देव तुमकां बेसावन भरता. मोग संदी परत मेळया आणि एका व्हिडिओ समेत देव बरें करूं.